धर्माचं अर्धवट आणि चुकीचं ज्ञान अधर्माकडे नेतं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ते काल अमरावती इथे बोलत होते. अमरावतीत महानुभाव पंथाच्या सर्वात जुन्या आश्रमाच्या शताब्दी सोहळ्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. जगात धर्माच्या नावाखाली होत असलेले सर्व अत्याचार धर्माविषयीच्या चुकीच्या समजुतीतून घडले आहेत, असं ते म्हणाले. त्यामुळे धर्माचा योग्य अर्थ समजलेला समाज आवश्यक आहे. धर्म अत्यंत महत्त्वाचा असून तो नीट समजावून सांगावा लागतो आणि नीट समजून घ्यावा लागतो, असं प्रतिपादन भागवत यांनी यावेळी केलं. हे धर्माचं रक्षण आहे. कारण धर्म हा काही पुस्तकात नसतो, भाषणात नसतो. धर्म सृष्टीला धारण करतो. सृष्टीला धर्माचं आचरण धारण करावं लागतं. धर्मो रक्षति रक्षिता असं म्हणताना आचार प्रभवो धर्म हा हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते आचरण करताना समजलं पाहिजे. कारण बोलल्या जातं, पण माझ्या जे मनात आहे ते माझ्या बुद्धीत किती मावतं आणि बुद्धीत जे शब्द येतात ते बरोबर त्या भावाला किती पकडतात आणि ते शब्द बुद्धीत आल्यावर मी जेव्हा बोलतो तेव्हा जे प्रत्यक्ष बोलतो त्यात ते किती उतरतं. कोण काय सांगतो आणि कोण काय समजतो हे नेहमी राहणार आहे. म्हणजे याच्यात दोष, पाप, अपराध नाही आहे. म्हणून हा धर्म समजवावा लागतो. त्यांच्या हस्ते सप्तकाव्य या पुस्तिकेसह विविध ग्रंथांचं प्रकाशन करण्यात आलं. महानुभाव पंथाचा देशातला सर्वात पहिला आश्रम 1923 साली अमरावतीत कारंजेकर बाबा यांनी स्थापन केला होता. त्याला यंदा 100 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त अमरावतीत भानकेजी इथे 3 दिवसांच्या शताब्दी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमात महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांसह कॅनडा आणि इतर देशातले नागरिक आणि धर्मगुरूंनीही सहभाग घेतला होता.